च्या खेळामध्ये गोलंदाजी चांगली राहिली आहे वाफाले बी टीमची, हे देखील विसरून चालणार नाही. बॅटिंग करत असताना देखील जयेश विषय असतील, प्रतीक विषय असतील, मागच्या सेमीफायनल मध्ये देखील 30 पेक्षा जास्त धावा बनवण्याचं काम त्या दोघांनी केलंय. त्यामुळे आता धावा बनवावं लागतील अजय सर, मोठ्या धावा बनवाव्या लागतील. 5 ओव्हरमध्ये 70 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करावा लागेल, कारण का बॅटिंग लाईनचा जर विचार केला तर वाफालेची बॅटिंग लाईन स्ट्रॉंग आहे. 70 पर्यंत जर धावा गेला तर ही मॅच खूप रंगेल, यात काही शंका नाहीये. हालांकि पहला माइलस्टोन मुझे लगता है कि वो 60 रनों का हो सकता है। 12 रन प्रति ओवर के हिसाब से बनाएंगे तो 60 तक पहुंच सकते हैं। फाइनल का मैच है, बड़ा मैच है और अलग प्रकार का प्रेशर भी रहता है, तो कहीं ना कहीं 60 तक भी पहुंचेंगे तो मुझे लगता है कि एक अच्छा मैच बन सकता है। विपक्षी टीम को आप दबाव में ला सकते हो, और जैसा आपका कहना है कि 70-75 रन बनते हैं तो वो एक बड़ा टोटल माना जाएगा, और ज़्यादा प्रेशर कहीं ना कहीं विपक्षी टीम पर हो सकता है जब चेस करने के लिए आएंगे। और दूसरी तरफ वाफाले बी टीम की यदि हम बात करें तो कोशिश करेंगे कि शुरुआती ओवर्स में विकेट चटकाए जाए। इनिशियल ओवर्स में ब्रेक थ्रूज मिलते हैं गेंदबाजों को तो फिर कहीं ना कहीं एक छोटे टोटल तक भी सीमित रखा जा सकता है आई एकवीरा स्पोर्ट्स बादानी टीम को। होय, अगदी बरोबर. विकेट घ्यावे लागतील, कारण का एकविरा बादाने टीमच्याकडे देखील बॅटिंग लाईन भरपूर, हे देखील विसरून चालणार नाही. विजय गीते असतील, स्वप्नील कतोरे असतील, राजा असतील, असे अजूनही 3 बॅटर डगआउटमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. त्याच्यामुळे त्यांच्याकडे बॅटिंग लाईन भरपूर आहे. विकेट घ्यावे लागतील. मॅच ऑन होईल, हिरवा सिग्नल दिला गेलाय मुख्य पंचांच्या माध्यमातून. स्ट्राईक एंडवर फलंदाज विश्वास. पहिलं षटक प्रथमेश विषय. राईट अँड ओव्हर द विकेटने पहिलाच बॉल विश्वासाठी फुल टॉस ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न, बॅटच्या अगदी वर लागलाय, स्टिकरवर लागलाय. एक सिंगल धाव पूर्ण होते आणि इथे DRS चा वापर केलाय बॅटिंग करणाऱ्या टीमने. बड़ा इंटरेस्टिंग है, पहली गेंद पर रिव्यू का इस्तेमाल किया गया है। टीवी अंपायर के पास ये निर्णय सौंपा गया है, पहली गेंद फुल टॉस, लेकिन क्या ये ओवर वेस्ट हाई फुल टॉस है? बल्लेबाज कहां पर खेल रहे हैं, कैसे खेल रहे हैं, क्या झुककर खेल रहे हैं या किसी और पोजीशन में है, वो सब कुछ देखा जाएगा टीवी अंपायर द्वारा, उसके बाद फैसला हम तक पहुंचेगा। विश्वास ने गेंद को घुमाया था लेकिन सही तरह से वो कनेक्ट नहीं कर पाए, डिप मिड विकेट की तरफ खेला, सिंगल तो ले लिया है, लेकिन अब देखने वाली बात ये कि क्या ये फेयर डिलीवरी है या फिर ये बीमर है। तिसऱ्या पंचांना आता चॅलेंज केले गेले बॅटिंग करणाऱ्या टीमने. बॅटर विश्वास आणि मनोज विश्वासने तो बॉल फेस केला, एक सिंगल दबाली, परंतु आता काय निर्णय येतो हे देखील पाहावं लागेल. TRS सक्सेसफुल किंवा फेल होईल त्यासाठी तुम्हाला वाट पाहावी लागेल. फेअर डिलिव्हरी म्हणजेच पहिल्याच बॉलवर सिंगल येते आणि DRS गमावलंय बॅटिंग करणाऱ्या टीमने. एक सिंगलने खातं ओपन झालं विश्वासचं, त्याचबरोबर एकविरा स्पोर्ट बादाने टीमचं. फुल टच बॉल होता, परंतु चांगला समाचार घेता आला नाही. डीप विकेट मध्ये पुल केला असता. बॅट थोडीशी क्लोज केल्याने बॅटच्या अगदी टॉपवर लागला होता, स्टिकरवर लागला होता, त्यामुळे इलिव्हेशन बनालं नाहीये. थोड़ी जल्दबाजी की मुझे लगता है वहां पर विश्वास ने, पहली गेंद पर DRS का इस्तेमाल किया उन्होंने इस पारी में। 1 रन के साथ शुरुआत हुई है फाइनल मैच की, और एक और फुल टॉस, इस बार दिशा दिखाई है, बढ़िया प्लेसमेंट, 2 खिलाड़ी गेंद का पीछा करते हुए, अच्छा क्षेत्र रक्षण वहां पर डीप बैकवर्ड पॉइंट क्षेत्र में गेंद को रोका गया है। तब तक 2 रन लेने का मौका मनोज के पास, केवल गेंदबाज की गति का इस्तेमाल किया था, ज्यादा जोर से खेलने की कोशिश नहीं की मनोज ने। पण प्रथमेशचा विचार केला तर प्रथमेशला अजूनही लेंथ लाईन चांगली सापडली नाहीये. यॉर्करचा कदाचित तो प्रयत्न करत असेल, लेंथ थोडीशी वाढते, फुल बॉल 2 पाहायला मिळालेत, परंतु त्याचा फायदा घेता आला नाहीये दोन्ही सलामीवीरांना. मनोज आणि विश्वासला 2 फुल बॉल आहेत. 2 बॉलच्या समाप्तीनंतर 3च धावा एकविरा बादाने टीमच्या खात्यामध्ये. पहली 2 गेंदे कहीं ना कहीं रिदम में नजर आए नहीं है प्रथमेश, हालांकि पिछले मैच में सेमीफाइनल में बहुत ही उम्दा गेंदबाजी की थी उन्होंने, 2 ओवर में सिर्फ 14 रन खर्च किए थे और 1 विकेट भी प्राप्त किया था। फ्रंटलाइन गेंदबाज है, पटकी हुई गेंद, इस बार हुक करना चाहते थे, पूरी तरह से चूक गए हैं। हुक करण्याचा प्रयत्न होता, परंतु चांगल्या पोझिशन मध्ये येता आलं नाहीये मनोजला. मागच्या दिशेने हुक करण्याचा प्रयत्न, फाईन स्टॉपच्या दिशेने, जोपर्यंत हुक करण्याचा प्रयत्न केला तोपर्यंत बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट. जो दर्शक हमारे साथ अभी अभी जुड़े हैं उनकी जानकारी के लिए, आप देख रहे हैं VR चषक 2026 बादाने, और ये है महामुकाबला वाफाले बी बनाम आई एकवीरा स्पोर्ट्स बादा ने जाने दिया। इस बार वाइड है, अतिरिक्त रन मिलेगा। दिशा इन गेंद, स्कोर आगे बढ़ता हुआ आई एकवीरा स्पोर्ट्स बादा ने टीम का
4 रन बिना किसी नुकसान के। टॉस हारने के बाद पहले बैटिंग करती हुई टीम बादानी। यावेळेस लाईन खराब होती, लेन चांगली होती. सुरुवातीला लेन सापडेल नव्हती तेव्हा लाईन चांगली होती. अजूनही सूर सापडलेला नाही गोलंदाज प्रथमेश विशेला. एक्स्ट्रा धाव खर्च केली बाईटच्या रूपाने. पड़गा टेनिस क्रिकेट में विवेक शेलार के बाद सबसे तेज गेंदबाज प्रथमेश है। और देखिए ये उनकी रफ्तार का कमाल है। बल्लेबाज लेट हो गए, वो लेट कट ही करना चाह रहे थे लेकिन कुछ ज्यादा ही लेट हो गए। गेंद पहले निकल गई थी सीधे विकेट कीपर के पास। आता कुठेतरी सूर सापडलंय प्रथमेश विशेला. जसं तुम्ही उल्लेख केला ते विवेक शेलार नंतर हा एक वेगवान गोलंदाज आहे आणि विवेक शेलारच्या नावावर ISPL मध्ये 145.2 किलोमीटर पर हाऊस वेगळा रेकॉर्ड राहिलाय. जी हाँ, बिल्कुल। वो केवल पड़गा टेनिस क्रिकेट नहीं, अब तो पूरे भारतीय टेनिस क्रिकेट के सबसे तेज गेंदबाज हो गए। ऊपरी किनारा, गेंद पीछे निकल गई है विकेट कीपर के ऊपर से। लॉन्ग स्टॉप बाउंड्री के बाहर 4 रन। फाइनल मैच का पहला चौका। पर तालियां बजा रहे हैं, वहां पर गेंदबाज का उत्साह बढ़ाते हुए। उनको पता है जयेश को कि ये गेंद खराब नहीं थी। रिजल्ट जरूर बल्लेबाज के लिए अच्छा रहा है लेकिन गेंद बहुत बढ़िया थी। स्कोर 8 रन बिना किसी नुकसान के। इस बार टर्न किया है, खराब क्षेत्र रक्षण, बैकवर्ड स्क्वायर लेग पर गेंद पीछे जा रही है। वहां पर बैकअप करने के लिए प्रतीक मौजूद है। केवल 1 रन मिलेगा। पंडितजी कतोरे या ठिकाणी सुटले गेले. त्यांचं देखील मुख्य व्यासपीठवर आगमन झाले. त्यांचं देखील सहर्ष स्वागत, वेलकम, सुस्वागतम. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. स्क्वेअर लेग सर्कलच्या आतमध्ये होता, दोन्ही पायांच्या मागून गेला परंतु मिड विकेटचं क्षेत्ररक्षक तिथे पोहोचला, त्याने कमबॅक केलं. सचिनजी गोडविंदे साहेब या ठिकाणी जोडत असताना या स्पर्धेला भेट देत असताना त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला द्वितीय क्रमांकाची रोख रक्कम पुरस्कृत केली गेली. ते सन्माननीय सचिनजी गोडविंदे साहेब शिवसेना उपजिल्हा उबाटा गटचे राहिलेत प्रमुख आहेत ते, आणि ते या स्पर्धेला भेट देत असताना त्यांचं सहर्ष स्वागत VR स्पोर्ट्सच्या वतीने. विठ्ठल रुक्मण सर्व प्रेक्षकांना पाहुण्यांना विनंती असेल की मुख्य प्रवेशद्वार आहे तिथे कृपया करून बाईक्स पार्किंग करू नका. विनंती असेल दूर करायचे. अजूनही त्या रस्त्यावर काही बाईक्स आहेत, पार्किंग झोन मध्ये त्या पाठवायचे. विनंती असेल. पहले ओवर की समाप्ति पर स्कोर 9 रन बिना किसी नुकसान के। दर्शकों से रिक्वेस्ट है कि पार्किंग जोन में ही अपनी गाड़ियां पार्क करें। 7 पर बैटिंग करते हुए मनोज और 1 पर बल्लेबाजी कर रहे विश्वास। नेवर लेकर प्रतीक विषय तैयार होते हुए। प्रतीक की पहली गेंद और बड़े अटपटे ढंग से स्कूप किया है और एक आसान सा कैच, विकेट का पतन, मनोज आउट। व्यासपीठावर येत असताना सर्वांचे लाडके सचिनजी गोडविंदे यांच्या माध्यमातून द्वितीय क्रमांकाची रोख रक्कम आम्हाला पुरस्कृत केली गेली. आणि गावचे गोल्डन मॅन या पडगाव विभागातील एक मोठे उद्योजक म्हणून ज्यांच्याकडे सातत्याने पाहिलं जातं असे गोल्डन मॅन मिस्टर सचिन गोडविंदे साहेब या ठिकाणी जोडले गेले. ज्यांच्या माध्यमातून या VR स्पोर्ट्स साठी या ट्रॉफीसाठी द्वितीय क्रमांकाची रोख रक्कम पुरस्कृत केली गेली. त्यांचं या बादानाच्या क्रीडा नगरीमध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत, वेलकम, सुस्वागतम. जी हाँ, बहुत बड़ी मौजूदगी इस फाइनल मैच में। VR ट्रॉफी 2026 में माननीय श्री सचिन गोडविंदे साहब का शुभागमन, आपका हार्दिक हार्दिक स्वागत है विठल रुक्मिणी स्पोर्ट्स बादानी की ओर से। विकेट का पतन हुआ है, नए बैटर विजय गीते क्रीज पर। हवा में है गेंद लेकिन फील्डर से दूर खेला है, डीप पॉइंट की तरफ फील्डर वहां पर पहुंचे जरूर है। ओहो, काफी मशक्कत करनी पड़ी है, 3 खिलाड़ी प्रयासरत। अब जाकर थ्रो किया जा रहा है। इसी बीच 2 रन लेने का मौका विजय के पास। 2 रनों से उन्होंने अपना खाता खोला। टीम का स्कोर दोहरे अंकों में पहुंचता हुआ 11 रन 1 विकेट के नुकसान पर। प्रॉपर बॉलला बॅटवर घेता आल्याने फुल टच होता ऑफ स्टंपच्या बाहेर. समोर खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा लागली आणि त्याच्यानंतर बॉल डीप पॉइंट कडे जात असताना 2 धाबा विजय गीतेचं खातं ओपन झाले आणि 2 धाबीच्या मदतीने 11 वर स्कोर जाऊन पोहोचला. 1 विकेट या ओव्हरमध्ये प्रतीक विषयने सुरुवातीलाच पहिल्याच बॉलवर विकेट मिळून दिली आहे. तिथं तो फटका फसवला, मनोजला फसवलं, स्कूप केला आणि त्याच्यानंतर विजय गीते आले.
विजय गीते नावामध्ये खूप काही दडलंय. विजय मिळून देईल का एकविरा स्पोर्ट बादाने टीमला अष्टपैलू खेळाडू म्हणून सातत्याने त्याच्याकडे पाहिलं जातं. 5-5 ओवर का ये फाइनल मुकाबला फिलहाल दूसरे ओवर का खेल प्रगति पर है। इस बार उठा के खेल दिया है, बॉटम हैंड का जबरदस्त इस्तेमाल और गैप भी ढूंढ लिया है मिड विकेट की दिशा में 4 रन। साईडला मिड विकेट पूर्णपणे खाली आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे. मिड विकेट थोडासा दूर ठेवला गेला आणि गॅप होता तो गॅप भरून काढला विजय गीतेने. चांगला स्ट्रोक ताकदीने सजवला होता. चौकाराला विजय गीतेच्या खात्यामध्ये धावफलक चौकाराच्या मदतीने जाऊन पोहोचेल 15 वर. पिछले मैच में भी जबरदस्त बल्लेबाजी की थी विजय गीते ने जुपाड़ा टीम के विरुद्ध, धुआंधार बल्लेबाजी की थी। इस बार हवा में है, फील्डर उसके नीचे और लपके गए हैं। बहुत अच्छा कैच वाइड लॉन्ग ऑन की दिशा में, प्रथमेश ने कोई गलती नहीं की और ये बहुत ही बड़ा झटका लगता हुआ विजय गीते के रूप में आई एकवीरा स्पोर्ट्स भादाने को। प्रत्येक विषयीने 2 विकेट मिळून दिले होते आणि यावेळेस देखील जे जालं रचलं होतं विजय गीतेसाठी त्या जालामध्ये अडकवलं. हाफ टक्कर बॉल होता, शॉर्ट पूल करण्याचा प्रयत्न, परंतु चांगला झेल वाईडिश लॉंग ऑन मध्ये पाहायला मिळाला. चांगला झेल, दुसरा झटका लागलाय. जास्त काही करू शकला नाही. 3 बॉल फेस केलेत विजय गीतेने. 6 धावांचं योगदान दिले. एक चौकार त्याच्या बॅटमधून आले. 2 विकेट गेलेत. त्याच्यानंतर चौथ्या क्रमांकाचा बॅटर स्वप्नील कथोरे, त्याला नाव रबाडा दिले. आजच कालच त्याला नाव पडलं रबाडा, पीटीसीचा रबाडा. चांगली गोलंदाजी देखील तो सातत्याने करतोय, परंतु यावेळी चांगली बॅटिंग करावी लागेल स्वप्नीलला. जहां बल्ले से अब जौहर दिखाने की बारी है और आते ही स्विच हिट करने का प्रयास, गेंद पीछे निकल रही है, सभी को बीट करती हुई 22 के रूप में 4 रन। नशिबाचा चौकार येत असताना एकवीरा स्पोर्ट बादाने टीमच्या खात्यामध्ये. खराब बॉल जरूर होता, स्विच हिट करण्याचा प्रयत्न, फुल टच बॉल होता, संपर्क झाला नाही. विकेट किपर होते, त्याला बीट केले. मागे 2 क्षेत्ररक्षक पाठलाग करत होते. थोडीशी शर्यत देखील पाहायला मिळाली, परंतु त्यांना देखील अडवता आला नाही. आणि नशिबाचा चौका आता एकवीरा स्पोर्ट बादाने टीमच्या खात्यामध्ये. चौकार येतोय. चौकाराच्या मदतीने आता टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 19 वर. प्रत्येक के ओवर में 2 खिलाड़ी आउट हो चुके हैं। अच्छी गेंदबाजी की है उन्होंने इस ओवर की और पावर प्ले की अंतिम गेंद। इस बार बैट का थोड़ा सा फेस खोलते हुए दिशा दिखाई है, पॉइंट की तरफ गेंद को ढकेलते हुए सिंगल मिलेगा और इसके साथ ही 2 ओवर का खेल समाप्त होता हुआ। टॉस हारने के बाद पहले बल्लेबाजी करती हुई टीम आई एकवीरा स्पोर्ट्स बादाने। स्कोर है 20 रन 2 विकेटों के नुकसान पर। पहिल्या ओव्हरमध्ये विकेट आली नव्हती, परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये प्रत्येक विषयीने 2 विकेट घेतले आणि धावा 11 खर्च केल्या. 20 वर 2 विकेट गेलेत. चांगली सुरुवात झाली आहे दोन्ही टीम कडून, परंतु येथून जर आपण विचार केला तर विकेट टिकून बॅटिंग करावी लागेल. 5 ओव्हरचा सामना आहे. 5 बॅटमन चांगले आहेत, हे देखील विसरून चालणार नाही. स्वप्नीलला पाठवलं 4थ्या क्रमांकावर आणि ज्याच्या सोबतीला सध्या आपण जर विचार केला तर विश्वास आहे. मनोज सुरुवातीला बाद झाले, विजयची विकेट गेली, त्याच्यामुळे आता 2 फलंदाज चांगले खेळपट्टीवर आहेत. यांना चांगल्या पद्धतीने बॅटिंग करावी लागेल. अजून एखादी विकेट गेली तर धावा कदाचित जमा करणं कठीण जाऊ शकतं. खेळपट्टीवर स्थिरतावर उडूनच बॅटिंग करावी लागणार आहे. अजूनही 3 षटकांचा खेळ व्हायचा आहे या डावामध्ये. भरपूर वेळ आहे मला असं वाटतंय. थोडा वेळ जर खेळपट्टीवर घालवला या 2 फलंदाजांनी तर एक चांगली धावसंख्या उभारली जाऊ शकते. व्यासपीठावर अनेक पाहुणे आपल्याला पाहायला मिळत आहेत. नुकतंच सन्माननीय सचिन शेठ गोडविंदे यांचं आगमन झालेलं आहे, ज्यांच्या माध्यमातून 2य क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेमध्ये देण्यात आलेलं आहे. दानशूर राजा आहेत खऱ्या अर्थानं या पाडगा परिसरातील. प्रत्येक स्पर्धेमध्ये काही ना काही योगदान त्यांचं जरूर असतं. गोलंदाजीसाठी प्रथमेश पुन्हा एकदा सज्ज होईल. त्याचं हे दुसरं षटक आहे. पहिल्या षटकामध्ये 9 धावा खर्च केल्या होत्या, विकेट मिळालेली नाही. स्विच हिटचा वापर करायचा होता. येथे जोरदार अपील. विकेट कीपर जास्त उत्साही दिसला, पायावर आदळला होता बॉल. 1 धाव मिळते. लेग बायचा इशारा पंचांकडून. धावसंख्या 21. प्रथमेश विश्वाचं हे दुसरं षटक आहे आणि आपण जसा उल्लेख केला होता अजय सर की हा देखील एक वेगवान गोलंदाज आहे आणि याच्या विपक्षामध्ये स्विच हिटसाठी तुम्हाला टायमिंग चांगले साध्य करावं लागेल, कारण का वेगवान गोलंदाजाच्या विपक्षामध्ये स्विच हिट फटका सजवणं तेवढं सोपं नाहीये. तो प्रयत्न करतोय सध्या स्वप्नील कथोरे. योग्य टेक्निकचा वापर करणं गरजेचं आहे. चेंडूच्या मेरिटवर खेळले तर जास्त फायदा होईल. या पद्धतीनं स्लॉग हिट
स्लॉक स्वीप केलाय आणि बरोबर व्यासपीठाला सलामी देणारा हा उत्तुंग षटकार. फलंदाज विश्वाच्या माध्यमातून अगदी मागचा पाय वाकवला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे चांगलं टायमिंग आणि ताकद देखील झोकून दिली होती. षटकार आलाय, खूप उशिरानंतर हा षटकार आपल्याला पाहायला मिळाला, कारण का चौकार 2 आले होते, षटकार आला नव्हता आणि थोडासा धावांसाठी संघर्ष करावा लागत होता एकविरा स्पोर्ट बादाने टीमला, आणि त्या संघर्षाला उत्तर देत असताना आता विश्वासच्या माध्यमातून हा कडक षटकार. जास्त चेंडू आतापर्यंत खेळलेले नाहीत विश्वासनं, परंतु या फटक्यामध्ये त्याचा पूर्ण विश्वास पाहायला मिळाला. लेट कट करण्याचा प्रयत्न होता, जास्त दूर टाकलेला बॉल वाईड आहे. गोलंदाज थोडासा आता दबावामध्ये दिसतोय. एक मोठा फटका आल्यानंतर अवांतर धाव मिळते. धावसंख्या 28. अगदी चेंडूवर धावत जात असताना खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु उजव्या ष्टीचा तो खूपच दूर होता. हेच सांगितलं पंचाने. एक्स्ट्रा दाबेने धावफलक आता 28 वर 2 विकेट. तिसऱ्या ओव्हरचा खेळ सध्या प्रगतीपथावर. धावसंख्या चांगली पाहायला मिळते. जरूर 2 फलंदाज लवकर बाद झालेले आहेत. यावेळेला कनेक्शन प्रॉपर पाहायला मिळत नाहीये. बॅटच्या टो एंडला बॉलचा स्पर्श झाला होता. वेगाने ट्रॅव्हल केला गेला डीप मिड विकेटला. जयेश तेथे उपस्थित. एक धाव घेण्याची संधी मिळते. सिंगलच्या जोरावर बादाणी टीमची धावसंख्या 29 ह्या आकड्यावर जाऊन पोहोचले 2 गड्यांच्या मोबदल्यात. सध्या तिसरं षटक प्रगती पथावर. प्रत्येकी 5 षटकांचा हा अंतिम सामना आपल्या समोर रंगतोय. जोपर्यंत विश्वास आणि स्वप्नील खेळपट्टीवर आहे तोपर्यंत धावा येतील. चांगले बॅटर आहेत. पुढचा बॉल सामना करेल स्वप्नील. यावेळेला सोडून दिलाय आणि पुन्हा एकदा दिशा भरकटली गेलेली आहे. हे षटक आता थोडंसं महागडं ठरताना दिसतंय, थोडंसं लांब लचक देखील जाताना दिसतंय. धावसंख्येत भर पडते. धावसंख्येत 30. सन्माननीय सुभाष कथोरे साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे. तसेच सन्माननीय दिनेश मांजरे साहेबांचं देखील शुभ आगमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. विनंती असेल मान्यवरांना आपण व्यासपीठावर यायचं आहे. 2 एक्स्ट्रा धाबा या ओव्हरमध्ये प्रथमेश विषयने खर्च केल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये देखील एक व्हाईट बॉल त्याच्या हातातून आपल्याला पाहायला मिळाला होता. हा प्रयत्न वारंवार केला जात आहे स्वप्नील कडून. या अगोदर देखील त्याने तो प्रयत्न केला होता. स्विच हिटचा यश मिळालं नव्हतं. लेग बायची धाव मिळाली होती. यावेळेला ते देखील घडलेलं नाही. डॉट बॉल येतोय. होय, स्वप्नील म्हणजे स्वप्न दाखवणारा एकविरा स्पोर्ट्सचा बादाण्याचा हा स्वप्नील आहे. परंतु आता तो स्वप्न दाखवतोय की स्वप्नांपासून विजयाच्या स्वप्नांपासून दूर ठेवतोय. आल्यापासून तो प्रयत्न करतोय स्विच हिट, परंतु त्याला आता शांत ठेवले गेले. त्याचा फटका अजून सजत नाही, कारण का कदाचित त्याचा स्विच हिटचा जो सराव आहे तो कमी असेल. त्या दिशेनं त्याची एखादी प्रिय व्यक्ती वगैरे बसलेली आहे की काय? तिकडनं आवाज वगैरे येतो की काय, की मार इकडे एकदाचा? तिकडे तसं कोणी नाहीये असं वाटतंय, परंतु मागे आपण पाहू शकता फाईन स्टॉप बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 प्रेक्षक आहेत उन्हामध्ये स्पर्धेचा आनंद घेत असताना. ते देखील हाय बाय करू लागलेत. त्यांना देखील आनंद त्यांचा देखील द्विगुणित झाला, जशी त्यांची आपण चर्चा केली. जबरदस्त खेळ सादर केलाय आतापर्यंत या स्पर्धेमध्ये. या दोन्ही संघांनी स्पर्धा पूर्णपणे गाजवली आणि आता स्पर्धा आपल्या नावावर करण्यासाठी दोन्ही संघ सज्ज झालेले आहेत. सुरेख बॉल, बरोबर ब्लॉकहोलचा वेध घेतलाय, पूर्णपणे सन्मान दिलाय त्या यॉर्करला फलंदाज स्वप्नीलनं. आउटस्टँडिंग पीस ऑफ बॉलिंग. डॉट बॉल. ब्रह्मास्त्राचा वापर केला. परफेक्ट लेग स्टंपवर हा यॉर्कर होता आणि बॉटम एजचा वापर करत असताना स्वप्नीलला डिफेन्स करण्यात भाग पडला. आणि आता स्वप्नील सांगतोय का स्वीप करणं गरजेचं होतं, परंतु त्याच्यासाठी देखील टायमिंग साध्य करणं गरजेचं आहे. पुलर लेनच्या बॉलवर तुम्ही रिव्हर्स स्वीप खेळू शकता. टायमिंग जर हुकलं तर LBW किंवा दांडी गोल होण्याची 100% शक्यता असते. वेग भन्नाट आहे गोलंदाज प्रथमेशकडे, त्यामुळेच त्याच्या विरोधात स्विच हिट खेळणं एवढं देखील सोपं नाहीये. धावसंख्या 30 या आकड्यावर स्थिरावलेली आहे. यावेळेला मात्र दांडी गोल. फुलर लेनचा बॉल होता, ऑन साइडला उडवण्याचा प्रयत्न, लाईन मिस केली फलंदाजानं आणि अखेर स्वप्नीलचं स्वप्न भंग पावत असताना विकेट डाऊन. वर जोडले गेले त्यांची देखील आपण चर्चा करूया. या स्पर्धेला ज्यांच्या माध्यमातून द्वितीय क्रमांकाची रोख रक्कम लाभली गेली ते गोल्डन मॅन उद्योजक पडगा विभागातील एक मोठं नाव सन्मानित सचिनजी गुडविंदे साहेब असतील, संतोषजी कथोरे, दत्ता कथोरे, कौस्तुभजी फाफे, अभिषेकजी विषय, सायनाजी राणे, पंडितजी कथोरे आणि सर्व मान्यवर सुभाषजी कथोरे असतील. या सर्वांचं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक सहर्ष स्वागत. अखेरकार स्वप्नीलची विकेट आली आहे.
वारंवार प्रयत्न करत होता. फाईन क्षेत्रामध्ये, दरम्यान क्षेत्रामध्ये रिव्हर्स फटके खेळण्याचा तो प्रयत्न ओळखला आणि बॅटची कडा लागली. डायरेक्ट बॉल एस्टनवर गेलेला नाहीये. बॅटची कडा लागली. प्रॉपर बॉलला बॅटवर घेता आला नाही. पुलर लेनचा बॉल होता आणि दांडी गुल झाली. विकेटचं पतन, तिसरा झटका लागलाय एकविरा स्पोर्ट टीमला. भादाने टीमला. टीमची धावसंख्या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 30 वर जाऊन पोहोचले. करण रनरेटचा विचार करायचा झाला तर 10ची सरासरी गाठली, परंतु वापाले विपक्षामध्ये खेळत असताना 10ची सरासरी थोडीशी कमीच आहे. आणि विशेषतः या मैदानाचा विचार करता 10ची सरासरी जरूर थोडीशी कमी वाटते, कारण आपण 4-4 षटकांच्या सामन्यांमध्ये अगदी 60-70 धावा देखील इथे होताना बघितलेले आहेत. हा सामना प्रत्येकी 5 षटकांचा आहे. 5 षटकांमध्ये 50 पर्यंत मजल मारली गेली तर जरूर ती एक फायटिंग टोटल असणार आहे, परंतु फार मोठी धावसंख्या म्हणता येणार नाहीये. धावांचा वेग वाढवावा लागणार आहे. आतापर्यंत आपण बघतोय करंट रन रेट बरोबर 10च्या आसपासच चालू आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 9 आल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 11, तिसऱ्या ओव्हरमध्ये फक्त 10 धावा आलेल्या आहेत. आणि आता चौथ्या षटकामध्ये गोलंदाज जयेश गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. स्ट्रायकिंग एंडला विश्वास. सबमरीन डिलिव्हरी. टप्पा पडल्यानंतर बराच खाली राहिलाय बॉल. बीट केलाय बॅटरला. चांगल्या बॉलनं सुरुवात करतोय गोलंदाज जयेश. नवीन बॅटर खेळपट्टीवर आपण बघतोय ओमकारला. ओमकार सध्या नॉन स्ट्राईकवर विश्वास पाहायला मिळते. गतीचा वापर केला पहिल्याच बॉलवर जयेशने आणि गतीने बीट केलं विश्वासला. विश्वास समोर. यावेळेस ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न. बॉल हवेत. गोलंदाज चेंडूच्या खाली मागे जात असताना झेल पकडलोय. चौथा झटका लागलाय. महत्वाची विकेट, किमती विकेट, सलामीचा वीर विश्वास आता बाद होईल. चौथा झटका. त्याचा कुठेतरी परिणाम मला असं वाटतं की विश्वासच्या फलंदाजीवर देखील झालेला आहे. प्रेशर त्याच्यावर देखील वाढलं होतं, कारण धावांचा वेग फार कमी होत चालला होता आणि त्यामुळेच आपण बघितलं की फटक्याची निवड चुकली. उजव्याष्टीच्या खूप बाहेरचा बॉल होता, त्याला ऑन साईडला उडवण्याचा प्रयत्न केला. नाहीतर आपण नॉर्मली बघत असतो की विश्वास उजव्याष्टीच्या बाहेर बॉल मिळाले की तो ऑफ साईडला खूप चांगले फटके खेळत असतो, परंतु या वेळेला तसं काही त्याने केलं नाही. मिड विकेट क्लिअर करण्याचा प्रयत्न होता, टॉपेज लागली आणि एक चांगला झेल स्वतः गोलंदाज जयेशनं स्वीकारला. चौथा धक्का लागलाय आई एकविरा स्पोर्ट्स भादाणे संघाला. धावसंख्या 30 असताना नवीन बॅटर राजा. तिसरा बॉल जयेशचा राजासाठी. नावाप्रमाणे कामगिरी करेल का बॉटमॅनचा वापर करत असताना ऑन साइडला खेळून काढले. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे मिड विकेट मध्ये. प्रत्येक विषय फक्त सिंगल येईल. धावा कुठेतरी रोखल्यात आणि मोठ्या फटण्यासाठी आता प्रयत्न करावे लागतील. ओमकार स्ट्राईक इनवर, राजा आता नॉन स्ट्राईक इनवर. विकेट गेली 4, धावसंख्या रोखली गेली ती 31 वर. या ओव्हरमध्ये विचार केला सर तर 3 बॉल मध्ये 1 विकेट, महत्वाची विकेट. सलामीचा वीर होता, त्याला मागे परतावले गोलंदाज जयेश विशेने आणि एकच सिंगल धाव खर्च केले. अधिक काही गोष्टी त्याने ट्राय केलेल्या नाहीत. सिंपल प्लॅन आहे त्याचा, उजव्याष्टीच्या बाहेर गोलंदाजी करायचे आणि बॉल खाली देखील राहत आहेत. हे दुसऱ्यांदा घडलंय या ओव्हरमध्ये. अगदी सबमरीन डिलिव्हरी होती. आणखी एक डॉट बॉल येतोय. नेत्रदीपक मारा. कंट्रोल चांगलं दाखवलंय आपल्या लाईन आणि लेंथवर गोलंदाज जयेश विशेनं. अगदी बरोबर. विविधता देखील दाखवतो. लेंथ लाईन मध्ये बदल करतो. थोडासा मागे पुढे लेंथ करण्याचा प्रयत्न देखील या ओव्हर मध्ये त्याचा राहिलाय. पुन्हा एकदा जयेश राईट आर्म ओव्हर द विकेट. हो, शॉर्ट बॉल पुल करण्याचा प्रयत्न झाला, परंतु जिकडे खेळायचं होतं तिकडे खेळू शकलेला नाहीये. स्क्वेअर लेग किंवा बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये बॉलला धाडायचं होतं. बॉल समोर गेला डीप मिड विकेटला. मिळाली फक्त एक धाव. सिंगलच्या मदतीनं धावसंख्या 32 या आकड्यावर जाऊन पोहोचले. ओमकारला बॉल देखील प्रॉपर बॅटवर घेता आलं नाही. त्याला फाईन क्षेत्रामध्ये कदाचित तो फटका सजवायचा होता, परंतु मिड विकेट मध्ये गेला. मोठा फटका आला असता या बॉलवर. शॉर्ट बॉल टाकला होता. फक्त 2 धावा आतापर्यंत खर्च केलेले आहेत गोलंदाज जयेशनं. षटकातील शेवटचा बॉल ऑन दी अप खेळलेत. हवेत आहे बॉल. स्वतः गोलंदाज जज करतोय. आणखी एक सुरेख झेल. कॉटन बोल्टच्या रूपात फलंदाज बाद. चांगला झेल आपल्याच गोलंदाजीवर त्या ठिकाणी झेल पकडलं. जयेशने चांगली गोलंदाजी केली. या ओव्हरमध्ये 2 धाबा देत असताना 2 विकेट घेतल्या. अप्रतिम मारा त्याचा पाहायला मिळाला. गतीचा वापर केला. विविधता दाखवली गोलंदाजी करत असताना. राजाने बॅटिंग करत असताना फारसं काय केलं नाही, परंतु भादाने संघ सध्या आपण पाहू शकता प्रेक्षक वर्ग यावेळी दाखवले गेले. जयेशचे वडील या स्पर्धेचा आनंद घेत असताना
बिरबलजी विषय या स्पर्धेचा आनंद घेत असताना कॅमेरामॅनने त्याला पकडलंय. खूपच चांगलं टेलिकास्ट योगेश टेनिस क्रिकेट डॉट इनच्या माध्यमातून कित्येक प्रेक्षक वर्ग जोडले गेलेत. राजा मुलेच भादाना संघ इथे पोहोचलाय. सर बॅटिंग करताना त्याने फारसं काही योगदान केलं नाहीये, परंतु बॉल आउट मध्ये त्यांनी जो हिट केला जे भरपूर गोलंदाजांना जमलं नाहीये. जवळपास 15 गोलंदाज आपण बघितले त्या बॉल आउट मध्ये, परंतु कोणालाच ते जमलं नव्हतं. अखेर राजानं एस्टनचा वेध घेतला आणि त्यामुळेच फायनल मध्ये आपण पाहतोय एकविरा स्पोर्ट्स बादाणी संघाला मात्र स्वतःच्या घरच्या मैदानावर खेळत असताना कुठेतरी स्थिती नाजूक पाहायला मिळते. 4 षटकांचा खेळ संपलाय. फक्त 32 धावा फलकावर 5 गड्यांच्या मोबदल्यात. टॉस त्यांनी गमावला. प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आलं होतं, परंतु आतापर्यंत तेवढी चांगली बॅटिंग झालेली नाही. शेवटचे 6 चेंडू बाकी आहेत. DK11 जयगणेश वाफाळी बी विरुद्ध एकविरा स्पोर्ट्स भादाणे असा हा अंतिम सामना आपल्या समोर रंगतोय VR चषक 2026 मध्ये. शेवटचं षटक घेऊन गोलंदाज अथर्व. यावेळेला लॉफ्टेड शॉट आहे, उंच गेलाय, दूर जाईल का? खाऊ कॉर्नरला क्लिअर करतोय. बिग हिट, षटकार. बॅट मधून षटकार आले. ऑफस्टंपच्या बाहेर होता. पुलरलेनचा बॉल खेचून मारला. चांगला स्ट्रोक, ताकद झोकून दिली होती आणि ओमकारने भादानेकरांना सांगितलं जरी 5 विकेट गेले असले तरी देखील मी अजूनही आहे, तुम्ही घाबरू नका, मी धावा जमवेन ते ओव्हरमध्ये. आणि स्वागत चांगलंच केले अथर्वचं. मागच्या स्पर्धेमध्ये मेगा फायनल मध्ये वाफालेला पराभूत स्वीकारावं लागलं होतं आणि या मॅच मध्ये त्यांनी देखील पलटवार करत असताना धावा चांगल्याच रोखल्यात. पलटवार करण्याचा प्रयत्न त्यांचा देखील या मेगा फायनल मध्ये राहिलाय. धावा थांबवलेल्या आहेत विशेषतः मागच्या ओव्हरमध्ये, परंतु या षटकाची सुरुवात नेत्रदीपक फटक्यानं केली ओमकारनं. त्याच्यामुळे आता दबाव गोलंदाजावर असणार आहे. कमबॅक करावं लागेल अथर्वला. ओव्हर पिच आहे, समोर उडवलाय, लॉंग ऑनला फिल्डर आहेत तिकडे, परंतु दोघांना बीट करून बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. ग्रेट प्लेसमेंट, चौकार. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. ओमकारने हेच सांगितलं मी अजून आहे. संकट मोचकाची भूमिका तो पार पडतोय. सुरुवातीला धावा येत नव्हत्या, परंतु स्लॉग ओव्हर मध्ये आता चांगल्या धावा येतात. किचन मध्ये मिक्सर आणि स्लॉग ओव्हर मध्ये सिक्सर पाहिजे, तो सिक्सर आला. त्याच्यानंतर चौकार आला. क्लासिकल चौकार आपल्याला पाहायला मिळाला आणि चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या आता जाऊन पोहोचली ती 42 वर. अजून 1-2 फटके असे आले तर एक चांगलं टार्गेट होईल आणि मेगा फायनल मध्ये मजा येईल. सुरुवातीला चर्चा होती 60-70 धावांची, त्यानंतर आपण 50 धावांचा देखील उल्लेख केलेला आहे. 50 धावा 5 ओव्हर्स मध्ये फायनलची मॅच पाहता एक फायटिंग टोटल जरूर असणार आहे. बादाणे टीमकडे गोलंदाजी विशेषतः खूप दर्जेदार आहे. धारदार आक्रमण त्यांच्याकडे आहे. त्यामुळेच 50 धावांपर्यंत जरी मजल मारली गेली तरी देखील एक चांगला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळू शकतो. पुढचा बॉल यावेळेला स्विंग करायचा होता ऑन साइडला. बॉल मात्र गॅप मधून चाललाय. बॅटने आहे की नाही ते पाहावं लागेल. 2 धावा जरूर मिळताना दिसतील. दुसरी धाव येथे कंप्लीट करतायत फलंदाज. बॅटची कदाचित थोडीशी आतली कडा लागली होती. धावा येणं गरजेचं आहे. धावा कशा येत आहेत या गोष्टीला फारसं महत्व दिलं जाणार नाहीये. शेवटचं षटक चालू आहे आणि धावा आता येताना दिसत आहेत. पहिल्या 3 बॉल्स मध्ये 12 धावा या षटकामध्ये आलेल्या आहेत. संघाची धावसंख्या 5 बाद 44. 44 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट्स. एकविरा स्पोर्ट्स बादाणे. गोपीनाथजी कथोरे या ठिकाणी जोडले गेले, त्यांचं देखील स्वागत. त्यांना देखील विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावर यायचे. ओमकार तारमिलेची आठवण करून देत असताना या सामन्यामध्ये बॅटिंग केली. जबाबदारी त्याने स्वीकारलेली आहे. यस, त्याने स्वीकारली जबाबदारी. शॉट खेळलाय लय भारी. हुक करत असताना बॉल फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय चौकार. अकुट टप्पा होता हुक करण्याचा प्रयत्न. प्रॉपर संपर्क जरूर नव्हता. बॅटची थोडीशी कडा लागली आणि फाईन लेग मधून बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मागची बाउंड्री थोडीशी कमी अंतराची आहे. अगदी वेगाने बॉल जाते. आउटफील्ड देखील फास्ट आहे. या ओव्हरमध्ये 4 बॉल मध्ये 16 धावा आतापर्यंत अथर्वने खर्च केलेत आणि त्याचा फायदा नक्कीच भादाणे टीमला होते. टीमची धावसंख्या 48 वर. 50चं टार्गेट आपण बोलत होतो. 50 पर्यंत एक समाधानकारक स्कोर होऊ शकतो. एक फाईट करता येईल भादाणे टीमला. तो स्कोर आता उभा होताना अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. एखादा मोठा फटका आला तर अजूनही चांगल्या स्थितीमध्ये भादाणा संघ पोहोचेल आणि 2 मोठे फटके आले तर 60 धावा देखील फलकावर लावल्या जाऊ शकतात. तोच प्रयत्न असणार आहे ओमकारचा. खूप उपयुक्त धावा आपल्या टीमसाठी जोडतोय ओमकार. अंडर प्रेशर खूप चांगली बॅटिंग केली. 5 बॉल्स मध्ये 17 धावा त्याने बनवल्यात. यावेळेला मात्र टायमिंग चुकलाय. बॅक टू द बॉलर, कॉटन बोल्ड, फलंदाज बाद. गोपीनाथजी कथोरे यांचं देखील सहर्ष स्वागत. प्रसादजी कथोरे या स्पर्धेचा आनंद घेत असताना एकविरा स्पोर्ट बादाणे टीमचे ते ऑनर आहेत.
त्यांचं देखील स्वागत. त्यांना देखील विनंती असेल की आपण देखील मुख्य व्यासपीठावर यायचे. भादानेकरांची ट्रॉफी आणि भादानेच्या सर्व क्रिकेट प्रेमींना विनंती असेल की आपण सर्वांनी मुख्य व्यासपीठावर यायचे. विशेष आमंत्रण असेल या स्पर्धेच्या आयोजकांच्या माध्यमातून. दत्ता कतोरे असतील, सूरज शेलार असतील, यांच्याकडून VR स्पोर्टच्या संपूर्ण मेंबरच्या माध्यमातून विनंती असेल की आपण सर्वांनी अग्रचं आमंत्रण आपण मुख्य व्यासपीठावर यायचे. सर्वांचं स्वागत असेल. विकेट आली ओमकारची, ज्यांनी चांगली बॅटिंग केली. शेवटचा बॉल इनिंगचा आणि तो फेस करण्यासाठी लेफ्ट हँड बॅटर ऋतिकला पाठवले. शेवटचा बॉल, हा बॉल देखील महत्वाचा आहे. अथर्व मागडा ठरलाय, परंतु आता विकेट त्याच्या खात्यात आहे. लास्ट बॉल ऑफ द इनिंग्स. शफल करून हुक करायचा होता, पाठवायचं होतं बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, तिथेच बॉल थांबलाय. छोटी सिंगल अखेर कंप्लीट झालेली आहे. धावचीची संधी गमावली गेली आहे. शेवटच्या बॉलवर फक्त एक धाव. एकूण धाव संख्या आई एकविरा स्पोर्ट्स बादाणी संघाची 49 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात आणि एक्झॅक्ट 50 धावांचं टार्गेट. हा अंतिम सामना जिंकण्याकरिता DK11 जय गणेश वाफाळे बी टीम समोर 50 टू विन. तर मुख्य व्यासपीठावर आपण सन्मान पार पडणार आहोत. गोल्डन मॅन सचिनजी गोडविंदे यांच्या माध्यमातून प्रथम क्रमांकाची रोख रक्कम या स्पर्धेला पुरस्कृत केलेली आहे. द्वितीय क्रमांकाची रोख रक्कम ज्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केली गेली हे पडगा विभागातील एक मोठं नाव, दानशूर नेतृत्व, यांचा आपण सन्मान करूयात. मी दत्ता कतोरे आणि संतोष कतोरे यांना विनंती करेन की आपण आपले शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचे. या स्पर्धेला द्वितीय क्रमांकाची रोख रक्कम ज्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केली गेली, या पडगा विभागातील एक गोल्डन मॅन उद्योजक दानशूर राजा म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. क्रिकेटवर सातत्याने त्यांचं प्रेम राहिले. या पडगा विभागाचं क्रिकेट पुढे नेण्यासाठी सातत्याने त्यांचे प्रयत्न राहिलेत. या स्पर्धेला देखील द्वितीय क्रमांकाची रोख रक्कम पुरस्कृत केली गेली. त्यांच्या ठिकाणी दत्ता कतोरे आणि सतीश कतोरे यांच्या शुभ हस्ते सन्मान आणि सत्कार होत असताना ही मायेची शाल, प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची गोड आठवण देत असताना त्यांना सन्मानित केलंय. असंच प्रेम या भादाण्याच्या क्रीडा नगरीवर राहू द्या. त्यानंतर अभिविशे साहेबांना देखील आपण सन्मानित करणार आहोत. मी दत्ता कतोरे यांना मी पुन्हा विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते अभिविशे यांना देखील सन्मानित करायचे. आज मेगा फायनल या स्पर्धेची आणि मुख्य व्यासपीठावर कित्येक मान्यवर जोडले गेलेत, त्यांना या ठिकाणी सन्मानित केले जातं. अभिविशे यांचा या ठिकाणी सन्मान आणि सत्कार केला जातो. या स्पर्धेचे मुख्य आयोजक दत्ता कतोरे यांचे शुभ हस्ते. सर्वांचं सहर्ष पुन्हा एकदा स्वागत. मान्यवरांची अक्षरशः मांदी आली आहे. मुख्य व्यासपीठ पूर्णपणे भरलेलं आहे. प्रेक्षकांची देखील चांगला प्रतिसाद, प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने उपस्थित झालेत, त्यांचं देखील स्वागत. त्यानंतर आपण गोपीनाथजी कतोरे साहेबांना देखील सन्मानित करणार आहोत. मी सुभाषजी कतोरे यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचे. क्रिकेट पासून कोणी दूर राहत नाहीत. उद्योजक, समाजसेवक सर्वजण या क्रिकेटला पुढे नेण्यासाठी सहकार्य करत असतात. सर्वांच्या सहकार्यानेच एवढी मोठी स्पर्धा पार पाडली जाते. सचिनजी गोडविंदे साहेब आमच्यातून रजा घेत असताना त्यांना देखील देऊया धन्यवाद की आपण वेलात वेल काढून या ठिकाणी उपस्थिती दाखवली. तृतीय क्रमांकाची रोख रक्कम यांच्या माध्यमातून पुरस्कृत केली गेली, त्यांचं धन्यवाद. या स्पर्धेला द्वितीय क्रमांकाची रोख रक्कम ज्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केली होती ते म्हणजेच सचिनजी गोडविंदे साहेब, गोल्डन मॅन आणि गावचे. आपण वेलात वेल काढला, आपल्या आयोजकांच्या वतीने आभार व्यक्त करतोय. प्रदीपजी भोईर या ठिकाणी जोडत असताना त्यांचं देखील सहर्ष स्वागत. त्यांना देखील विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावर यायचे. वेलकम, सुस्वागत. तर दुसऱ्या इनिंग मध्ये सामना जिंकण्यासाठी वाफाले बी टीमला 50 धावांची आवश्यकता. या धावा पूर्ण होतील की रोखल्या जातील याचं धावतं वर्णन ऐकण्यासाठी मायक्रोफोनवर करूया परिवर्तन. ऐकूयात व्हॉइस ऑफ प्राय मिस्टर राजू जाधव सर यांना.
वेलकम बैक। वीआर चषक 2026 के इस फाइनल मैच में एक बार फिर से आप सभी का हार्दिक स्वागत है। विठल रुक्मिणी स्पोर्ट्स भादाने की ओर से DK11 वाफाले बी टीम के सामने चुनौती 50 रनों की 5 ओवर्स में ये खिताबी जंग अपने नाम करने के लिए, ट्रॉफी को उठाने के लिए। अभी तक कोई भी टूर्नामेंट वाफाले बी टीम ने इस सीजन में जीता नहीं है। पिछले टूर्नामेंट में जरूर फाइनल में खेले थे और भादाने टीम के विरुद्ध ये हार उनको झेलनी पड़ी थी लेट श्रावण मेमोरियल कप भोकरी में। लेकिन आज क्या उसका हिसाब किताब बराबर किया जाएगा या नहीं, ये देखने वाली बात है। गेंदबाजों ने तो कार्य ठीक ठाक किया है, लेकिन फिर भी मुझे लगता है कि ये अच्छा टोटल है और बॉलिंग अटैक जबरदस्त है भादाने टीम के पास। शिवम पहला ओवर लेकर तैयार होते हुए। शिवम यदि हैट्रिक चटकाते हैं तो 1000 रुपयों का इनाम दिया जाएगा साईनाथ राणे साहब की ओर से। आतिश और प्रतीक की सलामी जोड़ी क्रीज पर। आतिश खेलने के लिए तैयार। पहली गेंद बैक ऑफ लाइन पुल किया, गेंद हवा में, फील्डर वहां पर मौजूद है और बढ़िया कैच डीप में। पहली गेंद पर सफलता। दरम्यान प्रदीपजी भोईर माजी उपसरपंच भादाणे गावचे त्यांच्या वतीने या स्पर्धेकरिता विशेष सहकार्य लाभलेलं आहे। माझ्या समेत कॉम्बॉक्स मध्ये अजय घरत आपलं खूप खूप स्वागत। आज देखील अजय घरत सरांची खूप चांगली साथ लाभली। त्याचप्रमाणे बड़ी ही सनसनीखेज शुरुआत है इस रनचेज की। आतिश आउट हुए हैं। इससे पहले वाले मैचेस में बहुत अच्छा खेले थे। आज एक मैच में मैन ऑफ द मैच भी रहे थे आतिश, लेकिन फाइनल मैच में गोल्डन डक पर आउट हुए हैं। अंकित ने अच्छा कैच लिया। पीसे ग्राम पंचायत के माजी सरपंच माली साहब का शुभ आगमन हुआ है। आपका हार्दिक स्वागत। माननीय श्री दिनेश भोईर साहब भी हमसे जुड़ते हुए, आतकोली गांव के समाज सेवक, उद्योगपति, आपका भी हार्दिक स्वागत। बहुत ही खूबसूरती के साथ इस बार निकाल दिया है गेंद को डीप स्क्वायर लेग की जानिब। फिर से अंकित एक्शन में, बढ़िया क्षेत्ररक्षण, 100% कमिटमेंट। 2 रन जरूर मिलेंगे यहाँ पर। आकाश ने बल्लेबाज खाता खोलते हुए। नक्कीच सर, आपण पाहतोय फायनलचा हा थरार आहे आणि या मॅच मध्ये काय घडेल अनिश्चिततेचा खेळ आहे। आणि दरम्यान आपण जर पाहिलं तर 50 धावांचं लक्ष्य मैदानाच्या आतमध्ये आई एकवेरा भादाने या टीमनं DK वाफाळे या संघाच्या अगेंस्ट ठेवलेलं लक्ष्य आहे। ठीक 10 रन प्रति ओवर के हिसाब से रन्स बनाने की चुनौती है और भादाने टीम को जो चाहिए था वो तो मिल गया है, अर्ली ब्रेक थ्रू, लेकिन विकेट्स नियमित अंतराल पर निकालने पड़ेंगे यदि इस मैच को जीतना है तो। दरम्यान या ठिकाणी आपण शुभ सन्मान घेऊया। कस्तुभजी किसन फाफे आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांचा शुभ सन्मान राकेशजी कथोरे आपण यांच्या शुभ हस्ते करूया। हर जगह अंकित ही अंकित नजर आ रहे हैं। इस बार भी उन्होंने चौका बचाया है। बहुत अच्छा इंप्रोवाइज स्ट्रोक वहां पर स्कूप करते हुए आकाश 2 रन यहां पर पूरे किए हैं। रन संख्या 4, 1 विकेट के नुकसान पर। दत्ता कथोरे फेम टीम DK11 जय गणेश वाफाले बी टीम 50 रनों का पीछा करती हुई इस फाइनल मैच में। नक्कीच सर, रफ अँड टफ मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे। बाहरी किनारा निकल गई है गेंद पीछे। शॉर्ट थर्ड मैन के खिलाड़ी रोक नहीं पाए और 4 रन। कौस्तुभ किसन काफे आपल्यामध्ये उपस्थित आहेत। दत्ताजी कथोरे, कौस्तुभ किसनजी फाफे आपल्यामध्ये उपस्थित आहेत। आपण त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी करूया। मंचावरती एक मायेची उबदार शाल, सुगंधित पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह इथे आपण साहेबांना देतोय। आलेल्या पाहुण्यांचं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत आहे। स्वागतम स्वागतम सुस्वागतम। लकी चौका मिला है वहां पर आकाश विषय को। वाफाले के लिटिल मास्टर इस समय स्ट्राइक पर। अक्रॉस द लाइन सीधे फील्डर के पास, यहां पर ओहो गलत एंड पर थ्रो। बॉलर की दिशा में थ्रो करना चाहिए था, वहां पर मौका बन रहा था, विकेट मिल सकता था, लेकिन फील्डर का ध्यान नॉन स्ट्राइकर से इन पर बिल्कुल भी नहीं था। सिंगल कंप्लीट। रन संख्या आगे बढ़ती हुई 9 रन 1 विकेट के नुकसान पर। काय जबरदस्त गोलंदाजी करत आहे। गोलंदाजी करत असताना गोलंदाज शिवम
खूप प्रभावित केलेलं या स्पर्धेमध्ये या खेळाडूने अप्रतिम खेळ राहिलेला आहे. धावसंख्या धावफलकावरती पण पाहिली तर 9 धावा धावफलकावरती आहेत. भोकरी के टूर्नामेंट में जहां पर भादानी टीम चैंपियन बनी थी, फाइनल मैच का अंतिम ओवर शुभम ने किया था. अंडर प्रेशर बहुत ही उम्दा गेंदबाजी की थी और अपनी टीम को जिताने में बहुत ही महत्वपूर्ण भूमिका अदा की थी. फाइनल मैच के हीरो रहे थे शुभम. लेकिन यहां पर आज फाइनल मैच में पारी का पहला ओवर कर रहे हैं. हालांकि वो 3-3 ओवर का मैच था, ये 5-5 ओवर का मैच है. जोरदार अपील और अंपायर की उंगली आसमान की ओर. बहुत बड़ा झटका, ये बहुत बड़ी कामयाबी है. प्रतीक विषय आउट. नक्की सर, सामन्यामध्ये रोमांच, थरार, बदलालित्य, संघर्ष, नाट्य, तुंबल युद्ध, आनंदाच्या लाटा, पराभवाची ओटी, सांघिक कामगिरीचा मातबगार, झेंडा मिरवणारा आखाडा, VR चषक 2026 चा थरार आपल्याला पाहायला भेटत आहे. तेज तर्रार गेंद थी, बिल्कुल ये टो क्रशर. जी हाँ, अंपायर के मन में कोई शंका नहीं थी, बराबर स्टंप्स के सामने पाए गए हैं. LBW प्रतीक 0 पर आउट. आणि साईनाथ राणे यांच्या वतीनं शिवम करिता 500 रुपयाचं कॅश प्राइज आलेले आहे. काय जबरदस्त क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. ईट का जवाब पत्थर से, ही फायनलची मॅच आहे. या मॅच मध्ये काही घडू शकेल. श्री जगदीशचे कथोरे यांचं आगमन झालेलं आहे. या आपलं हार्दिक असं स्वागत आहे. नए बल्लेबाज जयेश विशे क्रीज पर पहुंचे हैं नंबर 4 पर खेलने के लिए. पहले ओवर का खेल समाप्त हो चुका है. स्कोर मात्र 9 रन 2 विकेटों के नुकसान पर. अब बचे हुए 4 ओवर्स में 41 रनों की जरूरत है चैंपियन बनने के लिए DK11 जय गणेश वाफाली बी टीम को. थोड़ी सी नाजुक स्थिति कही जा सकती है राजू सर, क्योंकि दो महत्वपूर्ण बल्लेबाज, दोनों भी प्रारंभिक बल्लेबाज पहले ही ओवर में आउट हो चुके हैं. और यहां से यदि एक आध विकेट और गिर जाता है, खासतौर पर जयेश जो कि इनफॉर्म बैटर है, उनको आउट करने में कामयाब हो जाती है भादानी टीम, तो फिर कहीं ना कहीं भादानी टीम के चांसेस बढ़ सकते हैं. दर्शक आप देख सकते हो, अच्छी मात्रा में दर्शक मौजूद है. सभी का हार्दिक स्वागत है इस फाइनल मैच में. दुसरा षटक आता विजय गीते घेऊन येतील आणि या गोलंदाजामध्ये क्षमता आहे. आपण जर पाहिलं तर आतापर्यंत चांगला खेळ त्यांनी दाखवला आहे. दरम्यान सुभाषजी शेलार यांचं आगमन झालेलं आहे. वेलकम, आपलं हार्दिक असं स्वागत आहे. माननीय श्री नामदेव गोरले साहब भी हमसे जुड़ते हुए, आपका भी फाइनल मैच में बहुत बहुत स्वागत है. VR ट्रॉफी 2026 फाइनल मैच का दबाव कुछ अलग ही रहता है. विजय गीते गेंदबाजी के लिए तैयार होते हुए. आदरणीय श्री दिनेशजी ठाकरे यांचं आगमन झालेलं आहे. या वेलकम, आपलं हार्दिक स्वागत. स्टंप्स के पीछे खेलने का प्रयास था, सफल कर चुके थे, लेकिन दिशाहीन है गेंद. वाइट के साथ शुरुआत करते हुए विजय गीते. विजय की गेंदबाजी भी काफी निर्णायक साबित होने वाली है इस फाइनल मैच में. माननीय श्री दिनेश ठाकरे साहब का शुभ आगमन हो रहा है. आपका बहुत बहुत स्वागत है. जबरदस्त फटका स्क्वेअर लेगच्या दिशेत फेकून दिला चेंडू सीमार पार. दर्जेदार षटकार. बहुत ही कमजोर गेंद थी ये, दिशा से भटके, फुल टॉस भी थी, लेग स्टंप के बाहर, और थोड़ा सा तो बल्ला लगाना था वहां पर बैटर को. टाइमिंग बहुत ही गजब की, सही दिशा दिखाई है एक तरह से उस गेंद को, दशा बिगाड़ दी उसकी. और 6 रन प्राप्त करते हुए बल्लेबाज आकाश विशे. छोटा कद है, छोटा पॉकेट है, लेकिन ये बड़ा धमाका करने में कामयाब हो जाते हैं कई बार. उच्च कोटि के बल्लेबाज है और खासतौर पर इम्प्रोवाइज क्रिकेट बहुत अच्छा खेलते हैं. बिहाइंड स्क्वेयर ऑन साइड में काफी रन्स बनाते हैं, लेकिन उतनी अच्छी टेक्निक है, सामने भी अच्छे शॉट्स खेलते हैं, गेंद के मेरिट पर भी बहुत ही उम्दा शॉट्स खेलते हैं आकाश. आज बड़ी जिम्मेदारी. स्कोर 16 रन है और उसमें से 15 रन आकाश ने बनाए हैं. नक्की सर, मागील मॅच मध्ये देखील आकाशचं चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला भेटली, चांगली गोलंदाजी देखील आपण त्याच्या वतीनं पाहिली. आता ही फायनल मॅच आहे आणि इथे मात्र तुम्हाला इथे कोणी सांगायला येणार नाही. हे सर्व काही आता क्रिकेटचं कौशल्य आहे, हे तुम्हाला या क्रिकेटच्या पटलावरती दाखवावं लागेल. कट केलाय बॉल, बॅकवर्ड पॉइंटला चेंडू सरकलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत आहेत. एकच धाव मिळेल. एक धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या धावफलकावरती पोहोचली आहे 16, 17 या आकड्यावरती. बिल्कुल गेंद के मेरिट पर इस दफा वो स्ट्रोक खेला गया था, नजाकत भरा स्ट्रोक, गेंद को आने दिया, उन्होंने बैकफुट पर जाकर कट किया था और देखते ही बनते हैं उनके स्ट्रोक्स. 17 रन बने हैं. अब 22 गेंदों में 33 रनों की जरूरत है चैंपियन बनने के लिए.
DK11 जय गणेश वाफाले बी टीम को। आजच्या दिवसामध्ये आपण जर पाहिलं असेल तर चांगल्या धावा देखील जमवलेल्या आहेत. विपक्षी संघाला देखील पराभूत करणारा डीके वाफाले संघ. या धावा आपण जर पाहिलं तर मी तरी म्हणेन लवकरच चेस होऊ शकतील, कारण की दमदार आहे संघ. विजय को अपने रुतबे के अनुसार गेंदबाजी करनी पड़ेगी। किसी भी विकेट पर गेंद को टर्न कराने की काबिलियत रखते हैं, नियंत्रण दिखाना होगा, और जो कि इस समय देखने को नहीं मिल रहा है। फुल टॉस हल्के हाथों से केवल फ्लिक बर कर दिया है। 2 रन के बारे में सोच रहे थे जिस तरह से पहला रन लिया था, लेकिन फील्डर भी काफी सतर्क वहां पर। अच्छा क्षेत्ररक्षण, 1 ही रन पर संतुष्ट करना पड़ा है जयेश को। 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 18 रन 2 श्री- विकेट के नुकसान पर। श्री सुभाष शेलार आपण मंचावरती या. आपलं हार्दिक असं स्वागत आहे. किफायती गेंदबाजी की जरूरत है आई एकवीरा स्पोर्ट्स बादाने टीम को। इस बार स्विंग कर दिया गेंद को, स्विबल करते हुए बेहतरीन स्ट्रोक, गेंद लॉन्ग लेग बाउंड्री के बाहर। आकाश के बैट से 4 रन। लग ही नहीं रहा है राजू की विजय गीते गेंदबाजी कर रहे हैं। जिस तरह से उन्होंने इससे पहले एक लेग स्टंप के बाहर फुल टॉस डाली थी, उस पर छक्का लगा, और ये गेंद भी आप देखोगे तो लाइन खराब थी। लेग स्टंप की दिशा में गेंद करोगे तो फिर आकाश जैसे बल्लेबाज आपको छोड़ने वाले नहीं है। एक तो मजबूत इलाका है उनका, पीछे की तरफ बहुत अच्छा खेलते हैं, उम्दा पारी खेलते हुए फाइनल मैच में आकाश। इस बार तेज डाला है लेकिन फिर से दिशा से भटकते हुए बहुत ही खराब गेंदबाजी, बहुत महंगे साबित होते हुए विजय गीते। अभी तक 14 रन खर्च किए हैं उन्होंने इस ओवर में। स्कोर 23 रन 2 विकेटों के नुकसान पर। 50 रनों का टारगेट है। समीकरण आसान होता हुआ, 20 गेंदों में 27 रन चाहिए। हो, स्विच हिट की कोशिश, शरीर पर टकराई है हल्की सी अपील, अंपायर ठुकराते हुए उस अपील को, और इसी बीच सिंगल तेज गति से दौड़कर पूरा किया है। लेग बाइट्स, तेज हवाएं बहती हुई इस समय मैदान के ऊपर से। जमाने की हवा चाहे जितनी तेज चले, हम तो अपनी जीत का चिराग जलाकर रहेंगे। दोनों टीमें शायद ये कह रही है, लेकिन फिलहाल वाफाले बी टीम की स्थिति मजबूत होती जा रही है। सेंसिबल बैटिंग, जयेश ने अभी तक जोखिम उठाया नहीं है। वैसे अमूमन हम देखते हैं कि बड़े शॉट्स के लिए जाते हैं, लेकिन अब तक संयम बरता है उन्होंने इस फाइनल मैच में। सिंगल लिया है और इसके साथ ही 2 ओवर की समाप्ति। स्कोर 25 रन 2 विकेटों के नुकसान पर, और 25 रन चाहिए। अठारह गेंदे और 25 रन, यह है समीकरण। या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य करणारे जे दाते आहेत आमचे, त्या सर्वांचे आम्ही विशेष आभार व्यक्त करीत आहोत। मोलाची आम्हाला मदत मिळालेली आहे। सन्माननीय विष्णू चंदे साहेब, सन्माननीय सचिन शेठ गोडविंदे, सन्माननीय प्रकाश भोईर साहेब, प्रदीप भोईर साहेब, सुभाष कथोरे साहेब, प्रसाद कथोरे साहेब, शुद्धोधन जाधव साहेब, निवृत्ती मगर साहेब, कौस्तुभ फापे साहेब, पंकज भोईर साहेब, रवींद्र विशे साहेब, दिनेश भोईर साहेब, राजाराम कथोरे साहेब, दत्ता कथोरे साहेब, संतोषजी कथोरे साहेब, मिलिंदजी गुप्ते साहेब, स्वप्नील कथोरे, राकेश कथोरे, तसेच सूरज शेलार आणि दिनेशजी ठाकरे साहेब, या सर्व दात्यांचे मनापासून आम्ही आभार व्यक्त करीत आहोत। दोन षटकाची समाप्ती झालेली आहे. आता तिसरा षटक घेऊन येतोय गोलंदाजी मार्कवरती शिवम आलाय. आपटी दिलेला बॉल, इथं मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, ओढा कॅच, ओढा कॅच. ओमकारनं कमाल केली आहे. अद्भुत असा झेल या फायनल मॅच मध्ये. वेगानं वारे वाहतायत आणि अशा पद्धतीने जेव्हा बॉल वेगानं ट्रॅव्हल करतो त्या बॉलला झेलात रूपांतरित करणं कठीण असतं. शॉर्ट बॉल होता, उजव्या भरपूर बाहेरचा बॉल, त्याला ऑस्ट्रिकच्या बाहेर जात असताना हुक केला होता, परंतु काय जबरदस्त झेल स्वीकारलाय. प्रसंगावधान राखलंय ओमकारनं. आउटस्टँडिंग कॅच. जयेश विशेषच्या खेळीचा अंत होतोय. 2 धावांचं योगदान त्याने आपल्या टीमला दिलं. 3 चेंडूंचा सामना करत असताना शिवमच्या खात्यात ही विकेट. तिसरा धक्का बसलाय DK11 जय गणेश वाफाळे बी संघाला. धावसंख्या 25. पकडा कॅच, जिंका मॅच, असं हे समीकरण असतं. आणि अशा मोमेंटला जर तुम्ही अशा प्रकारे कॅच पकडाल तर नक्कीच तुम्ही देखील विजयाच्या दिशेने जाऊ शकाल. धावसंख्या धावपलकावरती 25 धावा धावपलकावरती आहेत. 25 झालेले आहेत. 25 आणखी बनवायचे आहेत. 17 चेंडूंचा खेळ बाकी आहे. विकेट मिळालेली आहे. एक जबरदस्त झेल पाहायला मिळाला
आणि सामन्याला कलाटणी आता मिळेल का या झेलानंतर ते पाहणं फारच औत्सुक्याचं असणार आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये यज्ञेश यंग खेळाडू आहे. हो, यावेळेला बॉल मागे चाललाय, खराब क्षेत्ररक्षण, शॉर्ट फाईन लेगला, बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे, चौकार. सुरू आहे सर. एक तुम्हारी तो एक हमारी असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. विकेटची संधी होती मला असं वाटतंय. फिल्डर अगोदरच बॉल येण्याच्या अगोदरच आपल्या उजवीकडे गेला होता, बॉल त्याच्या डावीकडून निघाला. फार फाईन खेळला होता, पाहू शकाल तुम्ही. ओ हो, इथे विकेट किपरच्या हातातून खरं तर बॉल सुटलेला आहे, त्याच्या हातातून जेल निसटलाय, त्यामुळेच मागचा फिल्डर देखील बीट झाला. त्यावेळेला चांगला बाउन्स होता, बॉलमध्ये बीट केलंय बॅटरला. चांगला प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय शिवमच्या माध्यमातून. पहिलं षटक देखील त्याचं फार सुंदर राहिलं होतं, 2 विकेट त्याने प्राप्त केल्या होत्या आणि या षटकाची सुरुवात देखील विकेटनं केलेली आहे. 3 विकेट्स ज्या गेलेल्या आहेत, 3ही विकेट्स शिवमच्या खात्यामध्ये, त्याचं कौतुक करावं लागेल. समीकरण आपण बघतोय 15 चेंडू आणि 21 धावा. सामना संपलेला नाही, सामन्यामध्ये अजूनही भरपूर काही व्हायचं आहे. नक्की सर, क्षमता आहे, वाफाळे संघामध्ये क्षमता आहे. बादाणी संघ देखील अतिशय लढवय्या वृत्तीचा संघ आहे आणि अगदी शेवटच्या धावेपर्यंत हा संघ आपल्याला लढताना दिसेल. प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाईल. 15 चेंडू 21 धावा. फिल्डिंग मध्ये थोडासा बदल तिथे केला जात आहे. ऑफ साइडला आपण बघतोय शॉर्ट थर्ड मॅन, बॅकवर्ड पॉइंट, कव्हर्स मध्ये फिल्डर सर्कलच्या आतमध्ये. सुंदर गोलंदाजी, भन्नाट वेग. नवीन बॅटरला दबावात आणण्याचा हा चांगला प्रयत्न आहे गोलंदाज शिवमचा. प्रत्येक बॉल महत्वाचा आहे. एक एक डॉट बॉल हा दबाव वाढवताना दिसेल फलंदाजी करणाऱ्या DK11 वाफाळे बी टीमवर. समीकरण 14 चेंडू आणि 21 धावा. शिवमचा पुढचा बॉल ओव्हर द विकेट. खोलवा टप्प्याचा बॉल ड्राईव्ह केलाय, बॉलरच्या बाजूने टोलावलाय मिड ऑफला. चांगलं क्षेत्ररक्षण, डायरेक्ट हिट, परंतु फलंदाज सुखरूप आपल्या क्रीज मध्ये पोहोचलाय. एक धाव येथे मिळताना दिसते. सिंगलच्या जोरावर धावसंख्या जाऊन पोहोचले 30 या आकड्यावर. 30 रन्स फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. शिवमच्या स्पेल मधील शेवटचा बॉल बाकी आहे. आतापर्यंत फक्त 14 धावा त्याने खर्च केल्यात आणि 3 महत्वाचे विकेट्स देखील मिळवलेले आहेत. दर्जेदार आणि धारदार गोलंदाजी राहिली आहे फायनल मॅच मध्ये शिवमची. सामन्यामध्ये अजूनही रंगत आपल्याला पाहायला मिळते. 13 चेंडू आणि 20 धावा. येणाऱ्या फलंदाजांमध्ये प्रथमेश विषय अजून यायचा बाकी आहे. बॅटची खड आणि फलंदाज बाद. विकेट नंबर 4चं पतन. मैदानामध्ये अक्षरशः सनसनाटी निर्माण होते, कारण सेट बॅटर आउट झालेला आहे. आकाशनं चांगली बॅटिंग केली, 21 धावा बनवल्या अवघ्या 9 बॉलचा सामना करत असताना. आतापर्यंत फलंदाजीमध्ये फक्त आकाशच चांगली कामगिरी करताना दिसलेला आहे या रनचेस मध्ये. तो देखील माघारी परतलाय, त्यामुळेच कुठेतरी DK11 वाफाळे बी संघावर देखील प्रेशर वाढलेला आहे. 12 चेंडूंचा खेळ बाकी, 20 धावांची आवश्यकता आणि आता बॅटिंगसाठी मैदानामध्ये उतरतोय प्रथमेश विषे. कॉमेंट्री बॉक्स मध्ये माझ्या समवेत पुन्हा एकदा जोडले जात आहेत दीपक सुतार. दीपक, अतिशय रंगतदार अवस्थेत ही फायनल मॅच. 12 चेंडू आणि 20 धावा. काय सांगताय, कोण जिंकणार? सुरुवातीला आपण चर्चा करत होतो की 60-70चं टार्गेट झालं तर मॅच चांगली होईल, परंतु कमालीची गोलंदाजी केली आहे. कोण जिंकणार हे सांगू शकत नाहीत. क्रिकेट आहे, अनिश्चितीने भरलेला खेळ आहे. शरणापेक्षाही जास्त वेळेला रंग बदलतो. जिथे जर आणि तरला जागा नाहीये तो खेळ म्हणजे क्रिकेट. आणि ते 12 बॉलमध्ये 20 धावा, 6ची सरासरी गाठायची. परंतु प्लस पॉईंट नक्कीच सांगेन, 4 महत्वाच्या विकेट गेलेत. आतिश बाद झालेत, प्रतीक विषय बाद झालेत, आकाश बाद झालाय, जयेश कडून मोठी अपेक्षा असते तो देखील बाद झालाय. म्हणजे संधी थोडीशी निर्माण झाली आहे, संकटाची होती ना ती दूर झालेत. या संधीचं सोनं भादाने टीम करेल का? कारण का एका वेळेला भादाने संघाने त्यांना मेगा फायनल मध्ये पराभूत केलं होतं, हे देखील विसरून चालणार नाहीये. प्रथमेशकडे चांगला अनुभव आहे आणि अशा सिच्युएशन मध्ये बऱ्याचदा त्याने सामने जिंकून दिलेले आहेत. यज्ञेश एक युवा खेळाडू आहे. यज्ञेश कडे सध्या स्ट्राईक आहे, परंतु तो देखील एक टॅलेंटेड फलंदाज आहे
अंडर प्रेशर कसा खेळेल याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागून राहिलेलं आहे. गोलंदाजीसाठी शैलेश. 4 चांगले गोलंदाज या बादाने टीमकडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. खरं तर विजय गीतेने थोडंसं निराश केलं ज्या पद्धतीनं त्याची गोलंदाजी राहिली. त्याच्या ओव्हरमध्ये 16 धावा आल्या, परंतु शिवमनं अप्रतिम मारा केलाय. 2 षटकांमध्ये 14 धावा देत तब्बल 4 गडी बाद केले. मागच्या दिशेने गेलेले चौकार देखील कुठेतरी महागात पडतील, जिथे फाईन क्षेत्रामध्ये शॉटमध्ये थोडीशी गडबड क्षेत्ररक्षकाने केली होती. परंतु 12 बॉलमध्ये 20 धावा, अजूनही मॅच ओपन झालेली नाहीये. दोन्ही टीमला संधी आहे. शैलेश पहिलाच बॉल धावत जात असताना कट करण्याचा प्रयत्न, नोचा इशारा. हा नो कशासाठी दिले हे आता पाहावं लागेल. केलपट्टीच्या बाहेर पिचिंग झाली हेच सांगितलंय. खरा बॉलनी सुरुवात केली शैलेशने. या चुका परवडण्यासारख्या नसतील. अशी गोलंदाजी झाली तर मात्र फलंदाजांवर जे प्रेशर शिवमनं क्रिएट केलेलं आहे ते पूर्णपणे रिलीज होईल. पुढचा बॉल फ्री हिट. चांगली संधी चालून आली आहे यज्ञेशकडे. एक क्लोजिंग फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय आणि जबरदस्त फटका. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह वेकेंट एरियामधून बॉल सीमारेषा पार. येतोय कडक चौकार. 4 दिवस पंचगिरी अंपायरिंग केली असे रमेश रेत सर यांचा आपण सन्मान करणार आहोत. मी राखेची यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचे. यज्ञेशच्या बॅट मधून हा दुसरा चौकार निघालाय. पहिला चौकार थोडासा लकी होता, विकेट किपर कडून तो त्याचा झेल ड्रॉप झाला होता. फ्रीटचा फायदा घेतलाय. आणखी एक जबरदस्त फटका. पुन्हा एकदा कव्हर ड्राईव्ह करत असताना यावेळेला जमिनीच्या मार्गाने त्याने फटका खेळलाय. 2 धावा येथे मिळतील. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट्स. डीप मध्ये प्रोटेक्शन जरूर होतं. धावफलक हालता ठेवत असताना अंडर प्रेशर चांगले फटके खेळत असताना युवा खेळाडू यज्ञेश. समीकरण बदलतंय. 10 चेंडू शिल्लक आहेत आणि 13 धावांची आवश्यकता ही फायनल जिंकण्यासाठी DK11 वाफाळी बी टीमला. मुख्य व्यासपीठावर आपण रोशनजी कतुर यांचे शुभ हस्ते रमेश रेत सर ज्यांनी चांगली पंचगिरी केली त्यांचा आपण या ठिकाणी सन्मान आणि सत्कार करणार आहोत. रोशन यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचे. क्रिकेटचे नियम आणि त्या नियमांचा वापर करत असताना प्रत्येक संघाला प्रत्येक खेळाडूला न्याय देण्याचं काम रमेश रेत सर आणि संपूर्ण टीमने केले. त्यांचा या ठिकाणी सन्मान पार पडत असताना धन्यवाद. जाऊया मॅच कडे. 10 चेंडू 13 धावा. लेंथ बॉल स्किड झालाय. टप्पा पडल्यानंतर वेगानं निघाला आणि बॅटरला बीट केलंय. हा चांगला बॉल आहे. अशाच प्रकारची गोलंदाजीची गरज आहे भादाने टीमला. आता समीकरण 9 चेंडू आणि 13 धावा. सुरुवातीला एक चौकाराला 9 बॉल फ्री हिटवर चौकाराला, परंतु आता एक सूर सापडलाय शैलेशला. त्याची गाडी ट्रॅकवर आली आणि त्या ट्रॅकवर गोलंदाजी केली तर शेवटच्या ओव्हरपर्यंत ही मॅच रंगेल. खरं तर पहिलाच बॉल क्रीजच्या बाहेर टाकला होता. स्वतःच्या पायावर त्याने धोंडा मारून घेतला. नो बॉल आणि त्याच्यानंतर फ्री हिटवर चौकार. तो देखील बॉल कमजोर होता, पण आता कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय शैलेश. 37 धावा फलकावर 4 गड्यांच्या मोबदल्यात. 9 चेंडू शिल्लक. 13 धावांची आवश्यकता आहे. 8 चेंडूंचा सामना केलाय आतापर्यंत यज्ञेशनं. 11 धावांचं महत्वपूर्ण योगदान दिलंय. प्रथमेशनं एकही बॉल फेस केलेला नाही. तो सध्या नॉन स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज शैलेश. हो, थोडासा खाली राहिलाय बॉल. जबरदस्त बॉल. आणखी एक डॉट बॉल न प्रेशर वाढत जाणार आहे फलंदाजी करणाऱ्या टीमवर. व्हॉट अ मॅच. आता 8 बॉलमध्ये 13 धावांची आवश्यकता. रिप्ले पाहावा लागेल. पिचिंग झाल्यानंतर थोडासा खाली राहिला. ऑफ स्टंपच्या आत येऊन खेचण्याचा प्रयत्न होतो. शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न फसलाय. डॉट बॉल. चौकार नंतर 2 धाबा आल्यानंतर मात्र 2 बॉल डॉट आलेत. कमबॅक केलं शैलेशने आणि त्याचीच अपेक्षा देखील होती. चांगला गोलंदाज तो आहे. बॅक टू द बॉलर. धावचीची संधी. ओ माय गॉड. निशाणा चुकला आणि तिकडे बॅकअप देखील खराब. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. एकूण धावा मिळतील 5. पंजा आलाय आणि तो लाभदायक असेल वाफाली बी टीम साठी. खराब थ्रो आवश्यकता होती का हाच प्रश्न आता सर्व प्रेक्षक सर्व समर्थक विचारतील. शैलेश गोलंदाजी चांगली केली. 2 बॉल डॉट आले होते, परंतु या ओव्हरथ्रोची गरज होती का? खूपच चांगलं क्षेत्ररक्षण केलं. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. 3 क्षेत्ररक्षक होते. वेगाने थ्रो केला आणि हा पंजा आलाय. हा पंजाच महागात पडेल आता 21 स्फोट बादाने टीमला. बॅकअप करणाऱ्या खेळाडूची देखील फार मोठी जबाबदारी होती येथे, परंतु ते करता आलेलं नाहीये. आणि विकेट फार महत्वाची होती. प्रथमेशची विकेट मिळणार होती, त्यामुळे चान्स घेणं बनत होतं. चान्स घेतला, परंतु त्याचं नुकसान आता झालेलं आहे. नुकसान सोसावं लागतंय. एकविरा स्पोर्ट बादाणे संघाला 5 धावांचा बोनस मिळालाय वाफाळी बी टीमला. धावसंख्या 42. समीकरण 7 चेंडू आणि 8 धावा. मॅच अजून संपली नाहीये. हा बॉल डॉट आला तर शेवटच्या ओव्हरपर्यंत ही मेगा फायनल रंगेल. प्रथमेशची विकेट महत्वाची होती. थ्रो चांगला केला. थ्रो करणं गरजेचं देखील होतं, हे देखील आपण सांगू शकतो. शेवटचा बॉल ओव्हरचा फुल बॉल होता. टॅप केला ऑन साइडला. समोर बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक आहेत एक्स्ट्रा खबर मध्ये. जोपर्यंत फिकी होईल
तोपर्यंत सिंगल येते. 4 ओव्हरचा खेळ समाप्त. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 4 विकेट 43 धावा आणि सामना जिंकण्यासाठी 6 बॉलमध्ये 7 धावांची गरज. आता विचार केला तर संध्याकाळ झाली, थंडीचे दिवस आहेत, थंड वातावरण आहे, परंतु मॅच अजय सर गरम झाली. सामना तर गरम झालेलाच आहे आणि अशाच मॅचची अपेक्षा देखील केली जात होती. दोन्ही संघांच्या दरम्यान जेव्हा जेव्हा मॅचेस होत आहेत, कडक मॅचेस आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि सलग दुसऱ्या स्पर्धेमध्ये हे दोन्ही संघ एकमेकांच्या समोर उभे ठाकलेले आहेत, ते देखील फायनल मॅच मध्ये. 6 चेंडू शिल्लक, 7 धावांची आवश्यकता आहे. तो वर थ्रोचा जो चौकार गेलेला आहे तो कुठेतरी महागात पडताना दिसतोय, परंतु सामना संपलेला नाही. 6 बॉल 7 धावा समीकरण आपण बघायला गेलो तर एवढं कठीण नाहीये, परंतु फायनल मॅच शेवटचा ओव्हरचा एक वेगळा प्रेशर असतो आणि बऱ्याचदा असं घडलेलं आहे. असं समीकरण असताना देखील गोलंदाजांनी सामने जिंकून दिलेले आहेत. होय, अगदी बरोबर ना. दुसरीकडे 4 महत्वाच्या विकेट गेले, जो थ्रो केला होता ना त्याच्याबद्दल देखील आपण चर्चा करूयात. 5 धावा त्या गेल्या जरूर, परंतु तिथे जर प्रथमेशची विकेट आली असती तर अजून एक प्लस पॉईंट असता, कारण का 4 विकेट गेलेत, अजून प्रेशर किंवा अजून दबाव निर्माण झाला असता वापरले बी टीमवर. परंतु 3 क्षेत्ररक्षक असताना त्यांना तो बॉल पकडता आला नाही, त्यांची चुकी 80% असं म्हणावं लागेल. विकेट देखील मिळाली असती आणि 5 धावा वाचल्या असत्या, मग आता समीकरण काय असतं विचार करा. पण आता ह्या जरतरच्या गोष्टी आहेत, ते भूतकाळ आहे आणि आता वर्तमानाकडेच त्यांना लक्ष द्यावं लागणार आहे. परंतु दोन्ही संघांचं कौतुक करावं लागेल. खूप चांगलं क्रिकेट संपूर्ण स्पर्धेमध्ये त्यांनी खेळलेलं आहे आणि एकमेकांच्या तोडीस तोड हे संघ फायनलमध्ये खेळतायत. 6 चेंडू 7 धावा. गोलंदाजीसाठी स्वप्नीलसाठी ही गोष्ट नवीन नाहीये. खूप वेळा त्याने अशा मॅचेस जिंकून दिलेत. पीटीसीचा तो रबाडाच आहे असं म्हणावं लागेल. शरीराने देखील, रंगाने देखील आणि गोलंदाजी करताना देखील आता तो ते साध्य करून देईल का? 6 बॉल 7 धावा. एखादा मोठा फटका आला तर मॅच मध्ये शिरका बसेल, परंतु सुरुवातीला एखादी विकेट, एखादा डॉट बॉल आला तर प्रेशर ते वाढत जाईल. मोठ्या फटक्याचा प्रयत्न असेल की सिंगल डबल घेऊन हा सामना जिंकण्याचा प्रयत्न करतील फलंदाज, पाहणं इंटरेस्टिंग असेल. प्रथमेश ऑन स्ट्राईक, हिअर इज स्वप्नील. पहिलाच बॉल, सुंदर कव्हर ड्राईव्ह, प्रेक्षणीय फटका अगदी गॅप मधून. पहिल्याच बॉलवर खणखणीत चौकार. कडक, खूपच कडक होता, गॅप तो शोधला. एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हर मध्ये गॅप होता. ती चांगला कव्हर ट्राय. 2 टप्प्याने बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. प्रथमेशची विकेट किती महत्वाची होती हे आता आपल्याला समजले. डायरेक्ट हिट म्हणूनच केला होता 4थ्या ओव्हरमध्ये शैलेशने. चांगला स्ट्रोक. आता समीकरण सोपं झाले. 5 बॉल मध्ये 3 धावांची आवश्यकता, परंतु भादाने संघ देखील ही मॅच सोडणार नाहीये. सामना तर सोडता येणार नाहीये, कारण फायनल मॅच आहे. 1-2 निर्धाव चेंडू जर आले तर पुन्हा एकदा सामन्यामध्ये शिरकाव होताना दिसेल भादाणे संघाचा, परंतु पाडं जड झालंय वाफाळे बी संघाचं. यावेळेला पिकअप शॉट टर्न केलाय, चांगला फटका आहे, गॅप मधून चौकार. आणि याच बरोबर VR चषक 2026 वर आपलं नाव कोरलंय DK11 जय गणेश वाफाळे बी संघानं. हार्दिक हार्दिक अभिनंदन वाफाळे बी, अभिनंदन. या टीमचे पुरस्कर्ते दत्ता कथोरे. त्यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे, परंतु त्यांच्या संघाला, त्यांच्या गावातल्या संघाला त्यांनी पराभूत केलं. दत्ता कतोरे खुश असतील की नाराज असतील हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. प्रेक्षकांना देखील पडला असेल, मला देखील पडला. पण मॅच चांगली झाली. जी अपेक्षा होती तशी मॅच झाली. मॅचची समरी आपण पाहू शकता. 49 धावा जमा केल्या, 6 विकेट गेले होते, 51 धावांची आवश्यकता होती. बॅटिंग पहिल्या डावामध्ये चांगली केली, ओमकारने प्रभावित केले. 7 बॉल मध्ये 17 धावांचं योगदान. त्यानंतर पहिल्या डावामध्ये आपण जर गोलंदाजीचा विचार केला तर जयेश विशेने 2 धावा देत असताना 2 विकेट घेतल्या. प्रतीक विशेने देखील 2 विकेट घेतल्या. 7 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या. अथर्वचं आणि प्रथमेशचं षटक थोडंसं खर्चिक केलेलं. दुसऱ्या डावाचा विचार केला तर आकाशने 21 धावा आल्या, नाबाद राहिला. यज्ञेशने मॅच काढून दिली. मध्यंतर कालामध्ये जेव्हा संघ संकटामध्ये होता तेव्हा यज्ञेशने चांगली बॅटिंग केली आणि त्यानंतर शेवटला प्रथमेशने नाबाद 9 धावा करत असताना सामना जिंकला. गोलंदाजीमध्ये शिवमने कमाल केली होती. बाकीच्या सर्व गोलंदाजांवर पिटाई झालेली आपल्याला पाहायला मिळाली. मध्यंतर कालामध्ये यज्ञेशने जो सामन्यामध्ये बॅटिंग केली तो टर्निंग पॉईंट